वृषभ राशीच्या लोकांना लोक सहसा शांत, स्थिर आणि हट्टी समजतात. पण तुमच्या या स्वभावामागे अशी एक ताकद लपलेली आहे, जी प्रत्येकाला दिसत नाही. तुम्ही कोणासाठी किती काही सहन करता, किती गोष्टी मनात ठेवता आणि योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला कसे सावरून ठेवता, हे कदाचित तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही पूर्णपणे माहीत नसेल. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय लोकांना अचानक वाटतात, पण त्या निर्णयांमागे तुमच्या मनात खूप आधीपासून सुरू असलेला विचार असतो. आज आपण वृषभ राशीचा तो वेगळा गुण जाणून घेणार आहोत, जो समजला की तुमच्या अनेक जुन्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. वृषभ राशीचा सर्वात मोठा गुण कोणता, जो इतरांना सहज दिसत नाही? वृषभ राशीच्या व्यक्तींचा सर्वात मोठा गुण कोणता, असा प्रश्न विचारला तर अनेक जण लगेच शांत स्वभाव, संयम किंवा मेहनत यापैकी एखादा गुण सांगतील. पण वृषभ राशीचा खरा आणि फारसा सहज न दिसणारा गुण यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे परिस्थिती कितीही बदलली, आजूबाजूचे लोक कितीही बदलले किंवा आयुष्यात कितीही चढ उतार आले, तरी स्वतःच्या निर्णयांवर आणि आपल्या ध्येयावर टिकून राहण्याची त्यांची क्षमता. ही गोष्ट बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला हट्टीपणा वाटू शकते, पण त्यामागे अनेकदा स्वतःच्या अनुभवातून तयार झालेला ठाम विश्वास असतो. वृषभ राशीची व्यक्ती प्रत्येक गोष्ट पटकन स्वीकारत नाही. ती आधी निरीक्षण करते, परिस्थिती समजून घेते, चांगले वाईट तपासते आणि मग निर्णय घेते. त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेत एखाद्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो असे वाटू शकते. पण एकदा त्यांनी मनापासून एखादी दिशा स्वीकारली की त्यांना त्या मार्गावरून हलवणे सहज शक्य होत नाही. याच गुणामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक मोठी कामगिरी शांतपणे घडत असते. त्यांना प्रत्येक गोष्ट जगाला सांगून करण्याची गरज वाटत नाही. ते आपली मेहनत दाखवण्यापेक्षा परिणाम दाखवण्यावर विश्वास ठेवतात. एखादी व्यक्ती त्यांच्यावर विश्वास ठेवत नसेल, त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत असेल किंवा त्यांच्या निर्णयांची खिल्ली उडवत असेल, तरी वृषभ राशीची व्यक्ती प्रत्येक वेळी उत्तर देण्यासाठी शब्दांचा आधार घेत नाही. ती मनात एक गोष्ट ठरवते आणि वेळेला उत्तर देऊ देते. त्यामुळे त्यांची प्रगती अनेकदा अचानक झाल्यासारखी दिसते. प्रत्यक्षात त्या प्रगतीच्या मागे बराच काळ शांतपणे केलेली तयारी, सहन केलेल्या अडचणी आणि कुणालाही न सांगता केलेली मेहनत दडलेली असते. वृषभ राशीचा आणखी एक खास गुण म्हणजे त्यांना नात्यांची किंमत समजते. एखादी व्यक्ती मनापासून जवळची वाटली तर तिच्यासाठी ते खूप काही सहन करू शकतात. प्रत्येक छोट्या गोष्टीवर नातं तोडण्यापेक्षा ते परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीच्या चुका लगेच जगासमोर मांडण्याऐवजी त्या व्यक्तीला समजून घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते. पण इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. वृषभ राशीची व्यक्ती खूप सहन करते म्हणून तिला काहीच जाणवत नाही असे समजू नका. ती प्रत्येक गोष्ट मनात नोंदवत असते. कोणत्या व्यक्तीने कधी साथ दिली, कोणत्या व्यक्तीने दुर्लक्ष केले, कोणत्या वेळी कोण आपल्या बाजूने उभे राहिले आणि कोणत्या वेळी आपल्याला एकटं सोडलं, हे ते विसरत नाहीत. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण वेळ गेल्यावर त्यांच्या वागण्यात झालेला बदल तुम्हाला जाणवू शकतो. त्यांच्या स्वभावातील शांतपणा हा कमकुवतपणाचा संकेत नसतो, उलट अनेक वेळा हीच त्यांची ताकद असते. समोरची व्यक्ती रागात बोलत असताना वृषभ राशीचा माणूस शांत राहू शकतो. एखाद्या परिस्थितीत बाकीचे लोक घाईघाईने निर्णय घेत असतात, तो थांबून विचार करू शकतो. त्यामुळे काही वेळा त्यांना धीमे किंवा जास्त विचार करणारे म्हटले जाते, पण त्यांचा उद्देश प्रत्येक निर्णय अधिक स्थिर करण्याचा असतो. त्यांना क्षणिक उत्साहापेक्षा टिकणारा परिणाम महत्वाचा वाटतो. म्हणूनच ते एखाद्या गोष्टीकडे आकर्षित झाले तरी लगेच सर्व काही बदलून टाकत नाहीत. आधी त्या गोष्टीची किंमत, उपयोग आणि भविष्यातील परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतात. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनात सुरक्षिततेची भावना खूप महत्वाची असते. पैसा, घर, कुटुंब, नातेसंबंध किंवा भविष्यातील स्थैर्य याबद्दल ते इतरांपेक्षा अधिक गंभीरपणे विचार करू शकतात. त्यांना आयुष्य फक्त आजच्या आनंदासाठी जगायचे नसते, पुढे काय होईल याचाही विचार त्यांच्या मनात सुरू असतो. म्हणूनच ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेळ देऊ शकतात. एखादे ध्येय पूर्ण होण्यासाठी महिने किंवा वर्षे लागली तरी ते मध्येच हार मानतीलच असे नाही. त्यांच्या यशाचा वेग कदाचित नेहमी सर्वांना दिसणार नाही, पण त्यांची सातत्याची ताकद त्यांना हळूहळू पुढे घेऊन जाते. वृषभ राशीचा हा गुण त्यांच्या कामाच्या बाबतीतही स्पष्टपणे दिसतो. त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली
तर ती पूर्ण करण्यासाठी ते स्वतःच्या पद्धतीने काम करू शकतात. सतत कोणीतरी त्यांच्या मागे उभे राहून सांगत राहावे अशी त्यांची गरज नसते. एकदा काम समजले की ते स्वतःच्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वारंवार बदलणारे नियम, सतत बदलणाऱ्या योजना आणि विनाकारण निर्माण होणारी घाई आवडत नाही. कारण त्यांना स्थिर वातावरणात आपली क्षमता अधिक चांगल्या प्रकारे वापरता येते. म्हणूनच एखाद्या संस्थेत, व्यवसायात किंवा स्वतःच्या कामात त्यांना योग्य दिशा मिळाली तर ते दीर्घकाळ चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवतात. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनाचा आणखी एक भाग असा आहे जो बाहेरच्या लोकांना फारसा दिसत नाही. ते स्वतःच्या भावना प्रत्येकासमोर उघड करत नाहीत. एखादी गोष्ट मनाला लागली तरी ती लगेच सांगतीलच असे नाही. कधी कधी ते हसत बोलत राहतात, नेहमीसारखे वागतात आणि समोरच्या व्यक्तीला वाटते की त्यांना काही फरक पडलेला नाही. पण त्यांच्या मनात मात्र त्या घटनेचा विचार बराच काळ सुरू असू शकतो. ते भावनांना नाकारत नाहीत, फक्त त्या व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. म्हणूनच वृषभ राशीच्या व्यक्तीला समजून घ्यायचे असेल तर फक्त त्यांचे शब्द ऐकू नका, त्यांच्या वागण्यातले छोटे बदलही पहा. काही लोकांना वृषभ राशीची व्यक्ती एकदा दूर गेल्यावर पुन्हा जवळ येत नाही असे वाटते. यामागे त्यांचा स्वाभिमान आणि अनुभव दोन्ही असू शकतात. ते प्रत्येक नात्याला संधी देऊ शकतात, पण सतत त्याच प्रकारची दुखापत सहन करण्याची त्यांची तयारी नसते. एखाद्याने वारंवार त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर ते मोठा वाद घालण्यापेक्षा स्वतःला त्या नात्यापासून हळूहळू दूर करू शकतात. त्यांचा हा बदल अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात त्याआधी अनेक छोट्या गोष्टी त्यांच्या मनात जमा झालेल्या असतात. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीला गमावण्याआधी तिच्या शांततेचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. आणि कदाचित याच कारणामुळे वृषभ राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची अंतर्गत स्थिरता. असे म्हणता येईल, बाहेरचे जग त्यांच्या विरोधात गेले तरी ते स्वतःला पूर्णपणे हरवून बसत नाहीत. परिस्थिती त्यांना हलवू शकते, काही काळ निराश करू शकते, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करू शकते, पण पुन्हा स्वतःला सावरून उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांचा प्रवास नेहमी वेगवान नसतो, पण त्यात टिकून राहण्याची ताकद असते. ते मोठमोठ्या घोषणा न करता स्वतःच्या आयुष्याला हळूहळू मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज ज्यांची क्षमता कुणाला दिसत नाही त्याच व्यक्तीची काही वर्षानंतरची प्रगती अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. वृषभ राशीच्या व्यक्तीने एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवावी, तुमचा संयम हा तुमची ताकद आहे, पण प्रत्येक गोष्ट सहन करणे ही ताकद नाही. तुमची शांतता मूल्यवान आहे, पण स्वतःच्या भावना दाबून ठेवणे आवश्यक नाही. तुमची निष्ठा सुंदर आहे, पण ती चुकीच्या व्यक्तीसाठी खर्च होऊ नये. तुमचा हट्ट तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण योग्य वेळी बदल स्वीकारण्याची तयारी तितकीच महत्वाची आहे. कारण खरी ताकद फक्त एका निर्णयावर टिकून राहण्यात नसते, परिस्थिती बदलली तर योग्य निर्णय घेण्याचे धैर्य ठेवण्यातही असते. आणि वृषभ राशीची व्यक्ती जेव्हा आपला संयम, अनुभव, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास यांचा योग्य वापर करते तेव्हा तिच्या प्रगतीला थांबवणे खरोखरच कठीण होऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणखी एक अशी बाजू असते जी त्यांच्या जवळच्या माणसांनाही अनेकदा उशिरा समजते. ती म्हणजे कोणत्याही गोष्टीची खरी किंमत ओळखण्याची त्यांची क्षमता. एखादी व्यक्ती किती मोठी आहे, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा समाजात तिचे किती नाव आहे, यापेक्षा त्या व्यक्तीचे वागणे, तिची नियत आणि संकटाच्या वेळी ती कशी उभे राहते याकडे वृषभ राशीचे लोक अधिक लक्ष देऊ शकतात. त्यामुळे वरवरच्या आकर्षणाने ते कायम प्रभावित होतीलच असे नाही. एखाद्याने गोड बोलले म्हणून ते लगेच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत. त्यांना विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा तो विश्वास तयार झाला की त्या नात्याला ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करतात. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या निर्णयांमध्ये एक वेगळी व्यावहारिकता दिसून येते. स्वप्न पाहण्याची त्यांची क्षमता असते, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावे लागेल याचाही ते विचार करतात. फक्त कल्पना करून थांबण्यापेक्षा साधनं कुठून मिळतील, वेळ कसा द्यायचा, कोणती गोष्ट आधी करायची आणि कोणत्या गोष्टीला थोडा वेळ थांबवायचे याचा अंदाज घेण्याची त्यांची पद्धत असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय बाहेरून साधे वाटले तरी त्यामागे बराच विचार झालेला असतो. ते प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत. काही संधी सोडण्याचा निर्णयही ते घेऊ शकतात, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट आपल्यासाठी योग्य असेलच असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या स्वभावात स्वतःच्या जगण्याची एक विशिष्ट पद्धत तयार करण्याची प्रवृत्तीही दिसते. त्यांना कोणीतरी सतत सांगत राहावे की कसे जगायचे,
काय निवडायचे किंवा कोणत्या मार्गाने जायचे हे फारसे आवडत नाही. आपल्याला काय योग्य वाटते, कोणत्या गोष्टी समाधान मिळते आणि कोणत्या वातावरणात आपण चांगले राहू शकतो याचा ते स्वतः अनुभव घेतात. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात स्वतःची जागा आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक मिळाली तर ती अधिक चांगल्या प्रकारे फुलू शकते. दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार सतत बदलत राहण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांशी जुळणारे जीवन त्यांना अधिक समाधान देऊ शकते. वृषभ राशीचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे संकटाच्या वेळी त्यांची खरी क्षमता समोर येते. सामान्य परिस्थितीत ते निवांत, साधे आणि स्थिर दिसू शकतात, पण जेव्हा एखादी मोठी अडचण समोर येते तेव्हा त्यांच्या आतला मजबूत स्वभाव जागा होतो. त्यावेळी ते भावनेच्या भरात सगळं सोडून देण्याऐवजी परिस्थिती हाताळण्याचे मार्ग शोधू शकतात. कोणाकडून मदत घ्यायची, कोणती गोष्ट स्वतः करायची आणि कोणत्या समस्येला आधी सामोरे जायचे याचा विचार ते करू शकतात. म्हणूनच घरात किंवा एखाद्या समूहात कठीण प्रसंग आला तर लोक नकळत वृषभ राशीच्या व्यक्तीकडे आधारासाठी पाहू शकतात. त्यांच्यातील जबाबदारीची भावना ही देखील अनेकदा कौतुक करण्यासारखी असते. एखादी गोष्ट आपल्या नावावर घेतली की ती पूर्ण करण्यासाठी ते स्वतःवर दबाव आणू शकतात. दुसऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे ही भावना त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर आपल्याशी जोडलेल्या लोकांचा विचार करूनही ते निर्णय घेतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आधाराची गरज असेल, मित्र अडचणीत असेल किंवा कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी अचानक वाढली असेल तरी परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांच्या या बाजूची किंमत मात्र अनेकदा त्यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीलाच समजते. वृषभ राशीच्या लोकांमध्ये निरीक्षण करण्याची सवयही वेगळी असू शकते. ते एखाद्या व्यक्तीचे फक्त बोलणे ऐकत नाही तर ती व्यक्ती प्रत्यक्षात काय करते याकडेही लक्ष देतात. एखादा माणूस कितीही मोठमोठ्या गोष्टी सांगत असला तरी त्याच्या कृती आणि शब्दांमध्ये फरक असेल तर वृषभ राशीची व्यक्ती तो फरक ओळखू शकते. म्हणूनच त्यांना फसवणे प्रत्येक वेळी सोपे नसते. ते लगेच समोरच्याला पकडून दाखवतीलच असे नाही, पण मनात त्यांच्याबद्दलची प्रतिमा बदललेली असू शकते आणि एकदा एखाद्या व्यक्तीबद्दलचा विश्वास कमी झाला की तो पूर्वीसारखा निर्माण होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्याची आणि दर्जाची जाणही असू शकते. वस्तू महाग असावी एवढेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसते. ती चांगली, टिकाऊ आणि उपयोगी असावे असे त्यांना वाटू शकते. घरातील वस्तूंपासून कपड्यांपर्यंत, खाण्यापासून वातावरणापर्यंत छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आराम आणि नीटनेटकेपणा महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच वृषभ राशीची व्यक्ती स्वतःसाठी एखादी गोष्ट निवडताना घाई करत नाही. अनेक पर्याय पाहून, तुलना करून आणि मनाला पटल्यावरच ती निवड करण्याची शक्यता असते. त्यांना केवळ दिखावा करण्यापेक्षा वापरात समाधान मिळणे महत्त्वाचे वाटते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीची व्यक्ती स्वतःच्या भावनिक आणि मानसिक मर्यादा ओळखायला शिकली तर तिची ताकद आणखी वाढू शकते. कारण अनेकदा ती इतरांसाठी खूप काही करते पण स्वतःला काय हवे आहे याचा विचार नंतर करते. प्रत्येकाची समस्या सोडवणे आपली जबाबदारी नाही हे समजणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. कुणाला मदत करणे चांगले पण स्वतःची ऊर्जा पूर्णपणे संपवून दुसऱ्यांसाठी जगणे योग्य नाही. स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे, मनाला आवडणाऱ्या गोष्टी करणे आणि गरज पडल्यावर स्पष्टपणे नकार देणे यामुळे त्यांचे आयुष्य अधिक संतुलित होऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नसून भविष्यातील स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचे साधन म्हणून पाहिला जाऊ शकतो. म्हणूनच अनेकदा ते आर्थिक बाबतीत सावध असतात. काही जण खर्च करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात तर काही जण एखादी गोष्ट आवडली की मनापासून त्यावर खर्चही करू शकतात. पण दोन्ही परिस्थितीत त्यांना त्या खर्चातून मिळणारे समाधान महत्त्वाचे असते. योग्य नियोजन, सातत्य आणि अनावश्यक निर्णयांपासून अंतर ठेवले तर आर्थिक बाबतीत हळूहळू मजबूत आधार तयार करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्या आयुष्यातील एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःची किंमत इतरांनी ठरवावी असे फार काळ चालत नाही. सुरुवातीला एखाद्याच्या टीकेचा परिणाम होऊ शकतो, पण अनुभव वाटला की त्यांना कोणाचे मत स्वीकारायचे आणि कोणाचे दुर्लक्ष करायचे यातील फरक समजू लागतो. प्रत्येक टीका सत्य नसते आणि प्रत्येक कौतुकही मनापासून असतेच असे नाही हे त्यांना अनुभवातून कळते. त्यामुळे वय आणि अनुभव वाढत गेल्यावर वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक प्रकारची भावनिक परिपक्वता निर्माण होऊ शकते. ती
प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हे निवडून लागते. आणि कदाचित याच ठिकाणी वृषभ राशीची एक शांत ताकद दिसते. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसमोर उभे राहण्याची गरज नसते. काही लोकांना तुमच्यावर विश्वास नसेल तर त्यांना पटवून देण्याऐवजी स्वतःच्या मार्गावर काम करत राहणे अधिक प्रभावी ठरते. हे वृषभ राशीची व्यक्ती हळूहळू शिकते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी येऊ शकते जेव्हा ते इतरांच्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या समाधानाला अधिक महत्त्व देतात. त्या क्षणापासून त्यांची ऊर्जा बदलते, कारण मग ते कोणाला दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या आयुष्याला आपल्या मनासारखे घडवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. वृषभ राशीच्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर तिच्या शांत दिवसांपेक्षा तिच्या कठीण काळाकडे पहा. ती अडचणीमध्ये कोणाला आठवते, कोणासाठी धावते, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते आणि स्वतःला पुन्हा कसे उभे करते, यामधून तिच्या व्यक्तिमत्वाचा खरा परिचय मिळतो. बाहेरून साधी वाटणारी ही व्यक्ती आतून अनेक अनुभव, भावना, अपेक्षा आणि स्वप्न घेऊन जगत असते. तिच्या आयुष्यात मोठा बदल एका दिवसात घडत नाही. अनेक छोटे निर्णय, अनेक शांत प्रयत्न आणि अनेक अनुभव मिळून तिचे पुढचे रूप तयार होत असते. म्हणूनच वृषभ राशीच्या व्यक्तीचा प्रवास कधी कधी उशिरा लक्षात येतो, पण जेव्हा तिची दिशा स्पष्ट होते तेव्हा ती स्वतःसाठी तयार केलेल्या मार्गावर खूप पुढे जाऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ते आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना खरोखर महत्त्व द्यायचे हे हळूहळू पण स्पष्टपणे शिकतात. सुरुवातीच्या काळात कदाचित त्या प्रत्येक गोष्ट मनावर घेतील, प्रत्येक व्यक्तीचे मत विचारात घेतील आणि आपल्याबद्दल कोण काय म्हणत आहे याचा विचार करतील. पण अनुभव वाढत गेल्यावर त्यांना जाणवते की प्रत्येक मताला उत्तर देण्याची गरज नसते आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देणेही आवश्यक नसते. ही जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवू शकते. त्यानंतर ते स्वतःची ऊर्जा कुठे खर्च करायची याबद्दल अधिक जागरूक होतात, ज्यामुळे मनाला शांतता मिळते. जिथे आदर मिळतो आणि जिथे स्वतःच्या क्षमतेला योग्य दिशा मिळते अशा गोष्टींना ते अधिक महत्त्व देऊ लागतात. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वेळेची भूमिका खूप वेगळी असू शकते. काही गोष्टी त्यांना इतरांपेक्षा उशिरा मिळू शकतात, पण उशिरा मिळालेली गोष्ट अनेकदा अधिक पक्की करण्याची त्यांची क्षमता असते. त्यांना प्रत्येक यश लगेच मिळेलच असे नाही. एखाद्या क्षेत्रात सुरुवातीला अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर त्यातून निराशा येऊ शकते, पण त्या अनुभवातून पुढे काय बदल करायचा हे शिकण्याची त्यांच्यात क्षमता असते. म्हणूनच वृषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्याकडे फक्त आजच्या परिस्थितीवरून पाहणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या प्रवासात कालांतराने तयार होणाऱ्या अनुभवांची आणि कौशल्यांची मोठी भूमिका असू शकते. आज साधा वाटणारा प्रयत्न पुढे मोठ्या संधीचा आधार बनू शकतो. त्यांच्या स्वभावातील एक दुर्लक्षित बाजू म्हणजे परिस्थितीतील बारकावे समजून घेण्याची क्षमता. एखाद्या ठिकाणी वातावरण अचानक बदलले, एखाद्या व्यक्तीचा बोलण्याचा सूर बदलला किंवा एखाद्या निर्णयामागे काही वेगळे कारण आहे असे जाणवले तर ते त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतात. त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच बोलून दाखवायची गरज वाटत नाही. कधी कधी ते फक्त पाहतात, ऐकतात आणि परिस्थिती स्वतःच काय सांगते हे समजून घेतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरू शकतात. तुमच्या वागण्यात सातत्य असेल तर त्यांचा विश्वास वाढतो, पण वारंवार विरोधाभास दिसला तर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातील निर्णयांवर नियंत्रण असणे आवडते. याचा अर्थ ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी मागणी करतात असे नाही, पण त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय इतरांनी त्यांच्या हातातून घेणे त्यांना सहज स्वीकारता येत नाही. करिअर असो, व्यवसाय असो, नातेसंबंध असोत किंवा भविष्यातील योजना असोत, त्यांना स्वतःच्या विचारानुसार दिशा ठरवण्याची संधी मिळाली तर ते अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. दुसऱ्यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय त्यांच्या मनात बराच काळ राहू शकतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा योग्य समतोल महत्त्वाचा असतो. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात सर्जनशीलतेची एक शांत बाजूही असू शकते. प्रत्येक सर्जनशील व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजात आपली कला दाखवते असे नाही. काही लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातच सौंदर्य निर्माण करतात. एखादी जागा नीट सजवणे, एखादी गोष्ट व्यवस्थित मांडणे, चांगले अन्न तयार करणे, संगीताचा आनंद घेणे, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी किंवा एखाद्या कामाला स्वतःचा स्पर्श देणे अशा अनेक माध्यमातून त्यांची सर्जनशीलता दिसू शकते. त्यांना सुंदर गोष्टीचा आनंद घेण्यासोबत त्या गोष्टींमध्ये स्थिरता आणि आरामही जाणवतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात व्यावहारिकता आणि कलात्मकता यांचा एक वेगळा संयम
दिसू शकतो. त्यांना एखादी व्यक्ती मनापासून आवडली की तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय असू शकते. समोरच्याला काय आवडते, कोणत्या गोष्टीने त्याला आनंद होतो किंवा कोणत्या प्रसंगी त्याला आधाराची गरज असते हे ते लक्षात ठेवू शकतात. प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत प्रत्येक वेळी मोठ्या शब्दात असेलच असे नाही. कधी एखादी छोटी मदत, योग्य वेळी केलेला फोन, गरजेच्या वेळी दिलेला आधार किंवा न बोलता केलेली काळजी हीच त्यांच्या भावना व्यक्त करण्याची भाषा असू शकते. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीच्या प्रेमाचे मोजमाप फक्त ती किती बोलते यावर करू नये. ती प्रत्यक्षात तुमच्यासाठी काय करते याकडे पाहिले तर तिच्या भावनांची खोली अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यांच्या स्वभावात मालकीची भावना कधी कधी जास्त होऊ शकते, विशेषतः ज्या नात्यांना ते मनापासून महत्त्व देतात तिथे. कारण ज्याला त्यांनी आपले मानले त्याच्याकडून प्रामाणिकपणा आणि स्पष्टता मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते. समोरची व्यक्ती अचानक बदलली, दुर्लक्ष करू लागली किंवा काही गोष्टी लपवू लागली तर त्यांना अस्वस्थ वाटू शकते. पण अनुभवातून त्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकता येते, ती म्हणजे प्रेम आणि नियंत्रण यामध्ये फरक असतो. एखाद्या नात्याला मजबूत ठेवण्यासाठी विश्वासाला जागा देणे गरजेचे असते. ही जाणीव त्यांच्या नात्यांना अधिक सुंदर आणि संतुलित बनवू शकते. कामाच्या बाबतीतही वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळी ताकद दिसू शकते. त्यांना फक्त सुरुवात करणे नाही तर एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणे महत्त्वाचे वाटते. अनेक लोक उत्साहाने एखादे काम सुरू करतात आणि काही दिवसांनी त्यांचा उत्साह कमी होतो. वृषभ राशीच्या व्यक्तीचा फायदा असा असू शकतो की सुरुवातीचा उत्साह कमी झाला तरी ती सवय, जबाबदारी आणि नियोजनाच्या आधारावर काम सुरू ठेवू शकते. याच कारणामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या कामांमध्ये त्यांची क्षमता चांगली वापरली जाऊ शकते. रोज थोडे काम करून काही महिन्यांनी मोठा परिणाम निर्माण करण्याची पद्धत त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकते. वृषभ राशीच्या व्यक्तीला स्वतःची तुलना सतत इतरांशी करत राहण्याची सवय कमी करणे फायदेशीर ठरू शकते. कारण प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. कुणाला यश लवकर मिळते, कुणाला उशिरा, कुणाला संधी पटकन मिळते तर कुणाला स्वतःची संधी निर्माण करावी लागते. जर वृषभ राशीची व्यक्ती दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहून स्वतःच्या प्रवासाला कमी लेखू लागली तर तिच्या स्वतःच्या ताकदीकडे दुर्लक्ष होऊ शकते. तिची खरी क्षमता सातत्य, कौशल्य आणि अनुभव एकत्र करून पुढे जाण्यात आहे. म्हणूनच दुसऱ्यांच्या वेळापत्रकानुसार स्वतःचे आयुष्य मोजण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती पुढे आलो आहोत हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. काही वेळा वृषभ राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या मनात असलेली क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे योग्य संधी आणि योग्य वातावरण. सतत टीका करणाऱ्या वातावरणात त्यांची ऊर्जा कमी होऊ शकते, तर विश्वास देणाऱ्या वातावरणात ते अधिक चांगले काम करू शकतात. म्हणूनच त्यांच्या आसपास कोण आहेत याचा त्यांच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या वाढीसाठी योग्य लोकांची निवड करणे महत्त्वाचे ठरते. जिथे प्रश्न विचारण्याची मोकळीक आहे, चुका झाल्या तरी शिकण्याची संधी आहे आणि मेहनतीची किंमत आहे, अशा वातावरणात त्यांची क्षमता अधिक स्पष्टपणे दिसू शकते. त्यांच्या आयुष्यात काही टप्पे असे येऊ शकतात जेव्हा त्यांना वाटते की आपण खूप काही दिले पण त्याच्या बदल्यात अपेक्षित गोष्ट मिळाली नाही. अशा वेळी निराश होण्याऐवजी त्या अनुभवातून एक वेगळा धडा घेता येतो. आपली किंमत दुसऱ्याने ओळखली नाही म्हणून ती कमी होत नाही. एखाद्या व्यक्तीने तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले म्हणून तुमची मेहनत व्यर्थ ठरत नाही. कधी कधी योग्य लोक आणि योग्य परिस्थिती मिळण्यासाठी वेळ लागतो. वृषभ राशीच्या व्यक्तीने या टप्प्यावर स्वतःच्या क्षमतेवर संशय घेण्याऐवजी आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करत राहणे अधिक उपयोगी ठरू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे वृषभ राशीची व्यक्ती एकदा एखाद्या गोष्टीतून धडा घेते तेव्हा तो अनुभव तिच्या पुढच्या निर्णयांवर परिणाम करू शकतो. पूर्वी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून ती अधिक सावध होते. कधी ही सावधगिरी तिला वाचवते तर कधी अतिविचारामुळे एखादी संधी हातातून जाऊ शकते. म्हणून अनुभवाचा उपयोग संरक्षणासाठी करणे चांगले. पण प्रत्येक नवीन व्यक्ती किंवा प्रत्येक नवीन संधीला जुन्या अनुभवाच्या चौकटीत बसवणे योग्य नाही. प्रत्येक परिस्थितीला तिच्या स्वतःच्या आधारावर पाहण्याची सवय लावली तर निर्णय अधिक संतुलित होऊ शकतात. शेवटी वृषभ राशीच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट नक्की सांगता येईल, तिची खरी ताकद नेहमी पहिल्या नजरेत दिसत नाही. तिचे व्यक्तिमत्व समजण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवावा लागतो. तिच्या निर्णयांमागची कारणे समजून घ्यावी लागतात आणि ती कठीण परिस्थितीत कशी वागते हे पाहावे लागते. तिच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टींपेक्षा तिच्या रोजच्या छोट्या सवयी तिच्या भविष्यातील दिशेचा अंदाज देऊ शकतात. ती आज शांतपणे जे शिकत आहे, जे जपत आहे आणि जे तयार करत
आहे त्याचा परिणाम कदाचित लगेच दिसणार नाही, पण योग्य वेळी त्या सगळ्या प्रयत्नांची किंमत समोर येऊ शकते. म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तीने स्वतःच्या प्रवासाला कमी लेखू नये. प्रत्येक दिवसाला मोठे यश मिळणे आवश्यक नाही. काही दिवस फक्त स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात आणि जेव्हा ही क्षमता योग्य वेळी योग्य दिशेने वापरली जाते तेव्हा तिच्या आयुष्यातील पुढचा टप्पा मागच्या सगळ्या संघर्षांना एक वेगळाच अर्थ देऊ शकतो. राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात अजून एक अतिशय वेगळी गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांना आयुष्यातील छोट्या संकेतांमधून मोठे अर्थ समजण्याची क्षमता असू शकते. एखाद्या व्यक्तीने काय म्हटले यापेक्षा ते कोणत्या परिस्थितीत म्हटले, त्यावेळी तिच्या वागण्यात काय बदल होता आणि त्या बोलण्यामागे नेमकी भावना काय होती याचा ते विचार करू शकतात. त्यामुळे वृषभ राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत नाही, म्हणून तिला संशय समजणे योग्य नाही. ती फक्त प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहण्याचा प्रयत्न करत असते. एकदा एखादी गोष्ट खरी वाटली की ती मनापासून स्वीकारते आणि चुकीची वाटली तर फक्त दबावामुळे आपले मत बदलणे तिला सहज जमत नाही. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील एक खास गुण म्हणजे त्यांना गोष्टींची योग्य वेळ साधण्याची जाणीव निर्माण होऊ शकते. प्रत्येक संधी मिळताच तिच्यावर उडी मारणे आवश्यक नसते, हे त्यांना अनुभवातून कळते. कधी कधी थांबणे म्हणजे मागे जाणे नसते, तर योग्य क्षणाची वाट पाहणे असते. त्यामुळे एखादी संधी पहिल्यांदा समोर आली आणि त्यांनी लगेच निर्णय घेतला नाही तर त्यामागे भीती असेलच असे नाही. ते त्या संधीचे परिणाम, त्यातून मिळणारा फायदा आणि त्यासाठी द्यावी लागणारी किंमत याचा विचार करत असू शकतात. योग्य वेळ आली असे त्यांना वाटले की ते पूर्ण ताकदीने पुढे जाऊ शकतात. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा हा असू शकतो की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. काही वेळा त्यांनी कितीही नियोजन केले तरी परिस्थिती त्यांच्या मनाप्रमाणे घडत नाही. अशा वेळी सुरुवातीला अस्वस्थता येऊ शकते, पण हळूहळू परिस्थिती स्वीकारून नवीन मार्ग शोधण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. हा बदल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण स्थिरता आवडणे आणि बदलाला पूर्णपणे नकार देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. योग्य बदल स्वीकारण्याची कला शिकली की वृषभ राशीची व्यक्ती आपल्या मजबूत स्वभावाला आणखी चांगली दिशा देऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनात स्वतःची एक आदर्श जीवनशैली असू शकते. त्यांना फक्त यश मिळवायचे नसते, तर त्या यशाचा आनंद घेता यावा असेही वाटते. कितीही पैसा मिळाला तरी मनाला शांतता नसेल तर त्याचा अर्थ कमी होतो, हे त्यांना जाणू शकते. म्हणूनच आयुष्यात पुढे जाताना आराम, कुटुंब, आवडत्या व्यक्ती, स्वतःचा वेळ आणि मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी यांना ते महत्त्व देऊ शकतात. त्यांच्यासाठी यशाची व्याख्या प्रत्येक वेळी फक्त प्रसिद्धी किंवा संपत्ती नसते. स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या आयुष्यात समाधानाने जगता येणे ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने मोठी गोष्ट असू शकते. त्यांच्या स्वभावात स्वतःच्या वस्तू, आठवणी आणि जुन्या अनुभवांशी जोडले जाण्याची प्रवृत्ती असू शकते. एखादी साधी वस्तू दुसऱ्याला निरुपयोगी वाटेल, पण तिच्या मागे एखादी आठवण असेल तर वृषभ राशीची व्यक्ती ती सहज दूर करू शकत नाही. एखादे जुने ठिकाण, एखादा जुना फोटो, एखादी भेटवस्तू किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित आठवण त्यांच्या मनात विशेष जागा घेऊ शकते. त्यामुळे त्यांच्यात भूतकाळाशी भावनिक जोड असू शकते. मात्र भूतकाळ जपणे आणि त्यात अडकून राहणे यात फरक आहे. जुन्या आठवणींना सन्मान देत वर्तमानासाठी नवीन जागा तयार करणे त्यांच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मैत्रीतही एक वेगळी गुणवत्ता दिसू शकते. त्यांना खूप मोठा मित्रपरिवार असण्यापेक्षा मोजके पण विश्वासू लोक अधिक महत्त्वाचे वाटू शकतात. प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला ते मित्र समजत नाहीत. मैत्रीमध्ये त्यांना सहजपणा, प्रामाणिकपणा आणि विश्वास महत्त्वाचा वाटतो. मित्राने संकटात साथ दिली तर ती गोष्ट ते दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतात. त्याचप्रमाणे मैत्रीत फसवणूक किंवा विश्वासघात झाला तर त्या अनुभवाचा परिणाम पुढील नात्यावरही होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मित्र कमी असले तरी त्यांच्यापैकी काही नाती खूप खोलवर रुजलेली असू शकतात. त्यांच्यातील आणखी एक चांगली बाजू म्हणजे दुसऱ्याच्या यशाकडे पाहण्याची क्षमता. स्वतःची प्रगती होत नसताना दुसऱ्याचे यश पाहणे प्रत्येकाला सोपे नसते, पण वृषभ राशीची व्यक्ती एखाद्या व्यक्तीने खरोखर मेहनत करून यश मिळवले आहे असे पाहिले तर त्याचे कौतुक करू शकते. त्याचवेळी तिच्या मनात स्वतःसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होऊ शकते. योग्य स्पर्धा त्यांना मागे खेचण्याऐवजी पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकते. मात्र ही प्रेरणा तुलना आणि मत्सरात बदलू नये याची काळजी घेतली तर त्याचा फायदा मोठा होऊ शकतो.
वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेची जाणीव उशिरा होण्याची शक्यता असते. लहानपणी किंवा सुरुवातीला काळात दुसऱ्यांच्या मतांमुळे त्यांनी स्वतःला कमी समजले असेल तर पुढे अनुभव त्यांना स्वतःची खरी ताकद दाखवू शकतो. एखाद्या कामात इतर लोक सहज पुढे गेले म्हणून आपण कमी आहोत असे समजण्याची गरज नाही. काही लोकांची क्षमता परिस्थिती बदलल्यानंतर अधिक स्पष्ट होते. वृषभ राशीच्या व्यक्तीने स्वतःच्या कौशल्यांना वेळ दिला तर तिला स्वतःमध्ये असलेली अशी बाजू सापडू शकते जी याआधी तिलाही माहिती नव्हती. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक मोठा विषय म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर जबाबदारी घेणे. एखादा निर्णय चुकला तर त्यासाठी सतत दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा त्यातून पुढे काय शिकता येईल हे समजणे महत्त्वाचे असते. वृषभ राशीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकते तेव्हा तिची प्रगती वेगाने होऊ शकते. कारण मग ती आपल्या कमतरतांकडे दुर्लक्ष करत नाही. तिला कुठे सुधारायचे आहे, कोणत्या सवयी बदलायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींवर अधिक मेहनत घ्यायची आहे याची स्पष्टता येऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात घर आणि स्वतःची जागा यांना विशेष महत्त्व असू शकते. दिवसभर बाहेर कितीही गोंधळ असला तरी परतल्यावर मनाला शांत वाटणारी जागा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. घरातील वातावरण त्यांच्या मनस्थितीवर परिणाम करू शकते. म्हणूनच स्वच्छता, नीटनेटकेपणा, आरामदायी वातावरण आणि जवळच्या लोकांची उपस्थिती यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळू शकते. त्यांना स्वतःच्या आवडीनुसार छोटासा कोपरा मिळाला तरी त्यातून त्यांना मोठा आनंद मिळू शकतो. त्यांच्या स्वभावातील आणखी एक विशेष बाजू म्हणजे ते लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार पाहू शकतात पण प्रत्येकाला बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घेत नाहीत. अनुभवातून त्यांना कळते की एखाद्या व्यक्तीला आपण कितीही समजावले तरी ती व्यक्ती स्वतः बदलण्याची तयारी ठेवत नसेल तर आपली मेहनत व्यर्थ जाऊ शकते. त्यामुळे आयुष्यात एक टप्पा असा येऊ शकतो जेव्हा वृषभ राशीची व्यक्ती इतरांच्या समस्या सोडवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करू लागते. हा स्वार्थ नसतो, ही स्वतःच्या मर्यादांची जाणीव असते. आणखी एक गोष्ट वृषभ राशीने लक्षात ठेवावी ती म्हणजे प्रत्येक शांत व्यक्ती मजबूत असतेच असे नाही आणि प्रत्येक बोलकी व्यक्ती कमजोर असतेच असे नाही. त्यामुळे स्वतःच्या शांत स्वभावाला एकमेव ओळख न बनवता गरजेनुसार स्पष्ट बोलण्याची सवयही ठेवणे आवश्यक आहे. काही प्रसंगी शांत राहणे योग्य असते तर काही प्रसंगी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे असते. आपल्याला काय मान्य आहे आणि काय मान्य नाही हे योग्य शब्दात सांगता आले तर अनेक गैरसमज टाळता येतात. ही स्पष्टता वृषभ राशीच्या व्यक्तीच्या नात्यांमध्ये आणि कामामध्ये दोन्ही ठिकाणी उपयोगी पडू शकते. वृषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यातील मोठे यश अनेकदा एका मोठ्या संधीमुळे नाही तर अनेक छोट्या योग्य निर्णयांमुळे तयार होऊ शकते. योग्य व्यक्तीची निवड, योग्य कौशल्य शिकणे, अनावश्यक खर्च टाळणे, वेळेचा योग्य वापर करणे, चुकीच्या सवयी कमी करणे आणि आपल्या ध्येयासाठी नियमित प्रयत्न करणे या साध्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतराने मोठा फरक निर्माण करू शकतात. म्हणून त्यांना नेहमी मोठ्या चमत्काराची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांच्या आयुष्यातील खरी प्रगती अनेकदा रोजच्या छोट्या कृतींमध्ये लपलेली असू शकते आणि म्हणूनच वृषभ राशीच्या व्यक्तीचा सर्वात सुंदर भाग कदाचित तिच्या बाह्य व्यक्तिमत्वापेक्षा तिच्या आत तयार होत जाणाऱ्या परिपक्वतेत आहे. काळ जसजसा पुढे जातो तसतसे तिला कोणासाठी थांबायचे, कोणाला सोडून द्यायचे, कुठे मेहनत करायची, कुठे स्वतःला थांबवायचे आणि कोणत्या स्वप्नासाठी पुन्हा प्रयत्न करायचा हे अधिक स्पष्ट होत जाते. ती प्रत्येक लढाई लढत नाही, प्रत्येक वादात उतरतीलच पाहिजे असे मानत नाही आणि प्रत्येक संधी पकडण्याची घाई करत नाही. तिच्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त पुढे धावणे नाही, योग्य दिशा निवडून त्या दिशेने स्वतःच्या क्षमतेनुसार वाढत राहणे आहे. याच विचारातून तिच्या व्यक्तिमत्वातील खरी खोली समोर येते आणि ज्यांनी कधी तिला साधी समजली असेल त्यांनाच पुढे तिच्या बदलाची आणि तिच्या क्षमतेची खरी जाणीव होऊ शकते. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःची एखादी बाजू जाणवली असेल तर कमेंटमध्ये फक्त वृषभ असे लिहा. तुमच्यातला कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त खरा वाटतो हेही नक्की सांगा. अशीच वेगळी, सखोल आणि नेहमीच्या साच्यात न बसणारी राशीविषयक माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या राशीच्या पुढच्या भागासाठी जोडलेले राहा. हा व्हिडिओ अशा वृषभ राशीच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जिला स्वतःची खरी ताकद अजून पूर्णपणे जाणवलेली नाही. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळेल.